पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा थोड्याच वेळात निकाल समोर येणार आहे। मागच्या सुनावणीमध्ये न्यायालयाने निकाल राखून ठेवलेला होता। आज न्यायालय निकाल देण्याची शक्यता आहे। प्रकरणातील सर्व आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। आरोपी पद्मसिंह पाटील रुग्णवाहिकेतून न्यायालयामध्ये दाखल झाले। पद्मसिंह पाटलांसह 7 आरोपी न्यायालयात हजर झालेत। खासदार ओमराजे निंबाळकर कुटुंबासह न्यायालयात पोहोचले। ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटल्यानंतर ओमराजे पहिल्यांदाच माध्यमांसमोर आलेले आहेत। कुटुंब मागच्या 20 वर्षापासून माझं आणि माझ्या वडिलांचे चालक समर्थकाजींचं कुटुंब ज्या न्यायालयीन लढाईचा भाग आहे आणि जे 20 वर्ष अविरत संघर्ष केलेला आहे। अनेक संकट, अनेक यातना, दुःख आमच्या दोन्ही कुटुंबांना भोगलेलं आहे। मला वाटतंय जी न्यायालयीन प्रक्रिया सगळी पूर्ण होते त्या न्यायालयीन प्रक्रियेच्या नंतर आज निकालासाठी तारीख ठरवण्यात आली आहे। न्यायदेवतेकडनं न्यायाची अपेक्षा आहे। आज निकालामध्ये आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे आणि जरूर विलंब झालेला आहे। याच्यामध्ये विरोधकांनी म्हणजे ज्यांनी खटला हे दाखल केला करण्याच्या सांगण्यावरून हा खटला दाखल करण्यात आला, यांनी 3-3.5 वर्ष सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये काढल्यामुळे हा निकालाला विलंब झाला। पण 17 वर्ष झाला हा निकाल प्रलंबित आहे। तांत्रिक दृष्टीने तो निकाल आज ठेवण्यात आला। बाकी दुसरं काही कारण नव्हतं, ते फक्त राजकीय भांडवल करण्यात येत आहे। तर काही प्रतिक्रिया आपण ऐकलेल्या आहेत। आज या प्रकरणाचा निकाल लागणार आहे। दरम्यान आरोपी पिंटू सिंह अद्याप न पोहोचल्यानं सुनावणीला उशीर होतोय। आरोपी पिंटू सिंह अद्याप पोलिसांसोबत प्रवासात आहे। कोर्टाच्या आदेशानुसार आज पिंटू सिंहची हजेरी अनिवार्य आहे। आरोपी पिंटू सिंह अद्यापपर्यंत न्यायालयामध्ये पोहोचलेला नाही आणि त्यामुळे निकाल द्यायला उशीर होतोय। सर्व आरोपींना न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले होते। पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचं प्रकरण 20 वर्षांपूर्वीचं हे प्रकरण 2006च्या जून महिन्यामध्ये मुंबईहून धाराशिवला जात असताना नवी मुंबईच्या कळंबोलीमध्ये त्यांच्या गाडीचा पाठलाग करण्यात आला आणि अंधाधुंद गोळीबार अज्ञातांकडून करण्यात आला। यामध्ये पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक काझी यांचाही मृत्यू झालेला होता। त्यांचीही हत्या झालेली होती। पूर्वनियोजित हा कट असल्याचं नंतर उघड झालं। या प्रकरणामध्ये एकूण 9 आरोपी आहेत, यांच्या विरुद्ध हा खटला सुरू आहे। आरोपी पद्मसिंह पाटील हे सध्या न्यायालयामध्ये दाखल झालेले आहेत। 2009 मध्ये त्यांना या प्रकरणामध्ये जामीन मिळाला, तब्येतीच्या कारणास्तव जामीन मिळाला, तेव्हापासून ते जामिनावर बाहेर आहेत। आता आज ते न्यायालयामध्ये हजर राहिलेले आहेत। आज न्यायालय या प्रकरणात नेमका काय निकाल देतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांनी या सुनावणीच्या आधी प्रतिक्रिया दिलेली आहे। आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत, न्याय मिळेल ही अपेक्षा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। कोर्टाच्या आदेशानुसार आज पिंटू सिंह या आरोपीची हजेरी अनिवार्य आहे। तो अद्यापपर्यंत हजर राहिलेला नाहीये। पोलिसांसोबत तो प्रवासामध्ये आहे आणि त्यामुळे तो अद्यापपर्यंत न्यायालयामध्ये पोहोचलेला नाहीये। तो पोहोचलेला नसल्यानं या सुनावणीला, या निकालाला उशीर होतोय असंही कळतंय। खासदार ओमराजे निंबाळकर हे कुटुंबासह न्यायालयामध्ये दाखल झालेले आहेत। पवनराजे निंबाळकर यांचे ते पुत्र आहेत। वडिलांच्या हत्येच्या न्यायासाठी मागच्या 20 वर्षांपासून आमचा लढा सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे। ओमप्रकाशराजे निंबाळकर हे आता कुटुंबासह न्यायालयात पोहोचलेले आहेत। आम्हाला न्यायाची अपेक्षा आणि न्याय मिळेल ही आशा सुद्धा आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। तर आरोपी पद्मसिंह पाटील हे सुद्धा न्यायालयामध्ये पोहोचलेले आहेत। पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर हे एकमेकांचे नातेवाईक, चुलत बंधू सुद्धा आहेत आणि अशा या सगळ्या प्रकरणामध्ये पद्मसिंह पाटील यांच्यावर खुनाचा आरोप ठेवण्यात आला। 35 लाखांची सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याचा आरोप त्यांच्यावर आहे आणि त्या प्रकरणामध्ये त्यांना अटकही झाली होती। पुढे 2009 मध्ये त्यांना जामीन मिळाला। तब्येतीच्या कारणास्तव मिळालेल्या जामिनानंतर ते आतापर्यंत जामिनावर बाहेर आहेत। मात्र आज न्यायालय काय निकाल देतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान हा निकाल देण्यापूर्वी न्यायालयानं या सगळ्या आरोपींना न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत। अद्यापर्यंत पिंटू सिंग नावाचा आरोपी हा न्यायालयामध्ये पोहोचलेला नाहीये। तो पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहे आणि त्यामुळं पोलिसांसोबत तो सध्या प्रवासात असल्याचं कळतंय आणि त्यामुळं आता या सुनावणीला, या निकालाला उशीर होतोय असं कळतंय। 20 वर्षांनी या हत्येचा उलगडा होणार आहे। 16 जून रोजी ही सुनावणी होणार होती, मात्र ती झाली नाही, पुढे ढकलण्यात आली। निकालाचं कंपायलेशन झालं नसल्यानं पुढची तारीख देण्यात आलेली होती। कोर्टानं सर्व आरोपींना 20 जून रोजी हजर राहण्याचे आदेश दिलेले होते। राज्याचे माजी गृहमंत्री आणि माजी खासदार असलेले पद्मसिंह पाटील यांच्यावर चुलत भाऊ पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा आरोप आहे। राजकीय वैरातून ही हत्या त्यांनी घडवून आणल्याचा आरोप आहे। 35 लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा सीबीआयचा दावा।
3 जून 2006 ची ती तारीख होती ज्या दिवशी ही हत्या घडली, ज्याचा निकाल आज 2026च्या जून महिन्यामध्ये 20 तारखेला येणं अपेक्षित आहे. मुंबईहून ते उस्मानाबादकडे, तेव्हाचं उस्मानाबाद आताचं धाराशिवकडे जात होते पवनराजे निंबाळकर. त्यांच्यासोबत त्यांचे चालक होते काझी आणि असं समद काझी असं त्यांच्या चालकाचं नाव. नवी मुंबईमध्ये ते पोहोचले. नवी मुंबईच्या कळंबोली परिसरामध्ये त्यांच्या गाडीचा पाठलाग करून अंधाधुंद गोळीबार करण्यात आला आणि या गोळीबारामध्ये त्यांच्यासह त्यांच्या चालकाचा सुद्धा मृत्यू झाला. दोघांचीही हत्या झाली. 2 अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग करून ही हत्या केली होती. 2009 मध्ये सीबीआयनं पद्मसिंह पाटलांना अटक केली. पद्मसिंह पाटील सप्टेंबर 2009 पासून जामिनावर बाहेर आहेत. साधारण 3.5 महिन्यांमध्ये त्यांना जामीन मिळालेला होता. तब्येतीच्या कारणास्तव त्यावेळी जामीन देण्यात आला होता आणि यामध्ये एकूण 9 आरोपींवर खटला सुरू आहे. 9 जणांची नावं आहेत: पद्मसिंह पाटील, शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंग, छोटू पांडे, माजी नगरसेवक मोहन शुक्ला, बसपा नेता कैलास यादव, शशिकांत कुलकर्णी, सतीश मंदाडे आणि पारसमल जैन अशी 9 आरोपींची नावं आहेत. या सगळ्या घडामोडींकडे आपल्याला